गुड मॉर्निंग। आज ना मी डोसा इडलीच्या बॅटरपासून काहीतरी नवीन ट्राय करणार आहे। याला तुम्ही डोसा इडलीचा भाऊ म्हणाल तरी देखील चालेल। तर इथे मी काय केलं की जे फर्मेंटेड बॅटर असतं डोसा इडलीचं ते घ्यायचं आहे। त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे, चवीनुसार मीठ आणि हलकीशी साखर घालायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी मिरचीची पेस्ट घालायची आहे। तर आज ना नियाच्या स्कूलमध्ये पैजामा पार्टी आहे। आपल्याकडे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या, पण इथे अजून सुट्ट्या लागलेल्या नाही, कारण इथे उन्हाळा सुरू झाला नाही। 2 दिवस झाले कडक ऊन तापत आहे। या साईडला सगळं 1 महिना लेट सुरू होतं। इथे आंबे देखील आले नाही। आतापर्यंत आम्ही महाराष्ट्राचेच आंबे खाल्लेले आहे। इथले आंबे आत्ता जस्ट पिकायला सुरुवात झालेली आहे आणि जूनमध्ये आंबे येतात। आणि त्यानंतर एका पातेल्याला मी थोडंसं ग्रीस केलं ऑइलनी आणि जे बॅटर होतं ते टाकलं। थोडंसं वरती डेकोरेट करण्यासाठी हलकीशी मिरची पावडर आणि धनिया पावडर टाकलेली आहे। त्यानंतर ढोकळा जर स्टीम करून घेतो त्यानुसारच आपल्याला स्टीम करायचा आहे। याला ढोकळ्याचाही भाऊ म्हटलं तरी चालेल, फक्त हा हलकासा पातळ असतो आणि दिसायला थोडंसं डेकोरेटिव्ह दिसावं आणि क्रिएटिव्ह दिसावं, त्यासाठी मी याला फ्लावर शेप दिलेला आहे, जेणेकरून ती आवडीने खाईल। त्यानंतर यासोबत शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे आणि फ्रूट्समध्ये मँगो दिलेले आहे। तर ही एक गुजराती डिश आहे, नाव आहे ईदड़ा। तुम्ही ऐकलंही असेल, आमचे कलीग गुजराती आहे, त्यांच्याकडेच ही डिश मी खाल्ली होती। चला तर इथे नियाचा टिफिनही रेडी आहे आणि निया देखील पजामा पार्टीसाठी रेडी आहे। तुम्ही देखील ही डिश ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।